काही घरामध्ये मी पाहतो की मुलं असतात आपल्या घरामध्ये किंचाळतात, ओरडतात, आई वडिलांना अरेतुरे बोलतात, शिव्या देतात. ह्या लेवलपर्यंत मी घरामध्ये काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. घरामध्ये शांतता बिलकुल नसते. घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी, घरामध्ये भांडणं होत आहेत, घरामध्ये रडगाणं चालू आहे, घरामध्ये कटकटी या थराला गेलेल्या आहेत की ते घर घर म्हणून राहत नाही. ते फक्त चार भिंती असतात आणि अशा भिंतीमध्ये कायम गोंगाट, कटकटी होत असतात. अशा घराची प्रगती होत तर नाही, परंतु ह्या लोकांवरती अडचणी वाढायला चालू होतात आणि ह्या लोकांच्या ची मनाची शांती नष्ट व्हायला सुरू होते. मित्रांनो, आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी होऊ नयेत. होत असतील तर काळजी नक्कीच घ्यावी. ही एक लाजिरवाणी गोष्ट असते ज्यावेळेस घरातली मुलं आई-वडिलांना अरेतुरे, शिव्या, शाप देणं, त्याप्रमाणे वाईट बोलणं ह्या गोष्टी करत असतात. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टी ऐकत असताना, पाहत असताना. परंतु तुमचं कर्म कुठे चुकलंय का? याच्यापूर्वी गतजन्मातलं किंवा आत्ताच्या काळात तुम्ही देखील तुमच्या आई-वडिलांना त्रास दिलाय का? तुम्ही देखील ह्या गोष्टी काही प्रमाणात केल्या आहेत का? ह्या गोष्टीचा विचार नक्कीच करावा. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी कमी कशा होतील? तर शांतता जेवढी ठेवाल तेवढी चांगलं. आपल्या घरामध्ये मंत्रजाप, नामस्मरण, देवांची पूजा रोज सकाळ सकाळी पहाटे केली पाहिजे. लवकर उठून आपल्या कामाची सुरुवात केली पाहिजे. घरामध्ये जर व्यसनी लोक असतील तर अशा लोकांमुळे देखील ह्या घटना घडतात आणि ह्या घटना कमी होण्याकरता आपल्याला सर्वात पहिले आपलं मन परिवर्तन करणं फार महत्वाचं आहे. आपल्या घरामध्ये नामस्मरण नक्कीच रोज केलं पाहिजे. गुरुचरित्रचं पारायण, दुर्गा सप्तशतीचा पाठ, त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथ पारायण नक्कीच करा. त्याच्यामुळे देखील ह्या दोषावरती तीव्रता ह्या दोषाची कमी होते. हनुमान चालीसा आपल्या घरात नक्कीच लावा. सकाळ सकाळी आपल्या घरामध्ये शुभ कीर्तन, अभंग ह्या गोष्टी नक्कीच ऐकायच्या आहेत, लावायच्या आहेत. तुम्हाला खूप फरक पडेल. ह्याशी स्वामी समर्थ आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.